students. Today we are going to study Science and Technology Part 2. In this video we are studied about Disaster Management Part 1. या चॅप्टरमध्ये आपण डिझास्टर, टाइप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट ऑफ डिझास्टर, इफेक्ट और इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, द नेचर अँड एक्सटेंट ऑफ डिझास्टर, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन अँड मॉक ड्रिल या पॉईंट्सचा अभ्यास करणार आहोत. तर हे प्रकरण मोठे आहे. हे प्रकरण आपण 2 व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया डिझास्टर. तर डिझास्टर म्हणजे काय? तर आपत्ती. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. व्हेरियसली डेंजरस इव्हेंट्स ऑकर्स मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट. दोज आर कॉल्ड ॲज डिझास्टर्स. पहा डिझास्टर म्हणजे काय? व्हेरियसली डेंजरस इव्हेंट्स ऑकर्स मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट. तर पर्यावरणामध्ये बऱ्याच वेळा काय होतं? काही डेंजरस इव्हेंट्स निर्माण होतात आणि त्यालाच आपण डिझास्टर म्हणतो. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर फ्लड्स, वेट अँड ड्राय फेमिन, सायक्लोन्स, अर्थक्वेक्स, volcanoes. These are natural disasters. These are all a sudden troubles to the mankind. Such events causes sudden changes in the environment and thereby cause the damage to it. तर पहा फ्लड्स, वेट अँड ड्राय फेमिन, सायक्लोन्स, अर्थक्वेक्स, व्होल्कॅनोज यामुळे काय होतं? निसर्गामध्ये बराचसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आणि ट्रबल्स निर्माण होतात. आणि हे इव्हेंट एन्व्हायरमेंटमध्ये काय करतात? सतत चेंजेस करतात आणि त्यामुळं एन्व्हायरमेंट डॅमेज होतं. एन्व्हायरमेंट इज ऑल्सो डॅमेज ड्यू टू यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर आवर डेव्हलपमेंट. आता नॅचरल रिसोर्सेसचा वापर जर आपल्या डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणात किंवा अयोग्यरित्या होत गेला तरी सुद्धा एन्व्हायरमेंट काय होतं? डॅमेज होतं. दिस लीड्स टू सडन डिझास्टर अँड एक्सपेक्टेड टू ह्युमन. देन दिस कॅन बी कॉल्ड ॲज मॅनमेड डिझास्टर्स. आता मानवामुळे किंवा मानवाच्या घातक कृतीमुळे काही आपत्ती निर्माण होतात आणि त्यामुळे सुद्धा काही अनएक्सपेक्टेड डिझास्टर्स निर्माण होतात आणि यालाच काय म्हणतात? मॅनमेड डिझास्टर्स. United Nations has defined the disaster as the sudden event that leads to the huge loss of life and property. आता युनायटेड नेशनने डिझास्टरची डेफिनेशन काय केलेली आहे पहा? द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. वर्ड्स लाईक ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. ॲज द डिझास्टर ऑकर सडनली इट कॅनॉट बी प्रेडिक्टेड. Hence, precautions are not possible. Huge losses to the property occurs in the area of disaster. आता पहा अचानक जी आपत्ती ओढावते त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन काही घेऊ शकत नाही. आणि ज्या भागामध्ये आपत्ती येते किंवा डिझास्टर होतं ज्या एरियामध्ये, त्या एरियामध्ये प्रॉपर्टीचा काय होतो? मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतो. देर आर लॉंग टर्म इफेक्ट्स ऑफ सोसायटी ड्यू टू इन्सिडन्सेस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी लॉस. तर याचे लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरियस एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन आर अफेक्टेड बाय इट. तर या डिझास्टरमुळे इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन या सर्वांवरतीच इफेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. The life in the area of disaster disturbs totally. There is loss to life and property of the people is distress. आता पहा पूर्ण लाईफच जर डिस्टर्ब होत असेल तर काय होतं? प्रॉपर्टीचा मोठ्या प्रमाणात लॉस होतो आणि पीपल काय होतात? डिस्ट्रेस होतात. अर्लियर वी हॅव स्टडीड व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर अँड द मेजर्स टू बी टेकन. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर आर सिमिलर. आता पहा वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर तुम्ही पाहिले असतील. तर डिझास्टर वेगवेगळे असतात. कोणतेही 2 डिझास्टर किंवा त्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सेम नसतात. पिरियड ऑफ ईच डिझास्टर इज नॉट सेम. त्यांचा पिरियडही सेम नसतो. सम डिझास्टर्स आर शॉर्ट टर्म व्हेअर सम आर लॉंग टर्म डिझास्टर.
Reasons behind each disaster are also different. Depending upon the nature of disaster, it can be determined that which component of the environment will be affected more. आता डिझॅस्टरचा टाइम वेगळा असतो, पिरियड वेगळा असतो, डिझॅस्टर वेगवेगळे असतात, त्यामुळे होणारे जे नुकसान आहे ते पण वेगवेगळं असतं. त्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते डिझॅस्टरच्या टाईपवरती अवलंबून राहतं. कॅन यू टेल which are two main types of disaster? There are main two types of disasters. These are natural and man-made disaster. But this is the preliminary classification of disaster. तर नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर हे प्रिलिमिनरी क्लासिफिकेशन आहे, त्यामध्ये आता चेंजेस होत गेलेले आहेत. अर्लियर वी हॅव स्टडीड द इफेक्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ डिझास्टर अँड द प्रिकॉशनरी मेजर्स टू बी टेकन इन केस एनी disaster happens. We can classify the disasters in other ways too, like catastrophic disasters, for example cyclones in Odisha, catastrophic earthquake of Gujarat and Latur, frequently whizzing cyclones in coastal Andhra Pradesh, etc., which lead to total chaos, huge loss of life and property in respective regions. आता पहा, सायक्लोन्स येणे किंवा अर्थक्वेक होणे यामुळे काय होतं, त्या प्रदेशातील किंवा त्याच्या आसपासच्या भागातील जीवन काय होतं, जनजीवन विस्कळीत होतं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टीचा लॉस होतो, मनुष्यहानी होते, वित्तहानी होते. हवेवर इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस, लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू नॉर्मल विदिन शॉर्ट टाइम. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस, लाईफ हॅज ऑलवेज रिटर्न टू नॉर्मल within a short time. Disasters making the impact for long duration are those whose after effects are either severe or severity increases with time. आता पहा, काही वेळा काय होतं, डिझास्टर म्हणजे आपत्ती येऊन गेल्यानंतर जनजीवन लगेच शॉर्ट टाईममध्ये सुरळीत होतं, पण काही वेळा ते सुरळीत होण्यासाठी फार कालावधी जातो, कारण त्याचे इफेक्ट जितके सिव्हिअर असतील त्याच्यावरती ते पिरियड डिपेंडंट राहतो. फॉर एक्झाम्पल फेमेन, various problems of crop, strikes of workers, rising level of oceans, डिस्ट्रिफिकेशन. आता समजा दुष्काळ पडला किंवा ओला असेल किंवा कोरडा असेल तर त्याचे परिणाम जास्त काळ टिकून राहतात, कारण अन्नधान्याचे उत्पादनामध्ये घट होते, जनावरांना चारा नसतो आणि मग हे प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस काय होतात, वाढत जातात. किंवा वर्कर्सनी स्ट्राईक केला तरी उत्पादन कमी होतं आणि मग मागणी वाढते, त्यामुळे महागाई वाढते. म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवरती इफेक्ट अवलंबून असतो. लेट्स डिस्कस. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी डायग्राम दिलेली आहे. काय सांगितले पहा, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस, वेदर द प्लेसेस ऑफ डिझास्टर आर नोन टू यू, डिस्कस द इफेक्ट ऑफ दिस डिझास्टर ऑन पब्लिक लाईफ, how it could have been saved from this disaster, discuss with your friends in the classroom. आता तुम्हाला हे डिस्कस तुम्हाला करायला सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. या गोष्टींविषयी असणारं जे मत आहे ते प्रत्येकाचं वेगवेगळंही असू शकतं किंवा दोघांचं सारखंही असू शकतं. सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन आहे हा. आता या ठिकाणी सम डिझास्टर्स दॅट इज कर्टसी लोकमत लायब्ररी औरंगाबाद. तर औरंगाबादच्या लोकमत लायब्ररीने दिलेले हे या ठिकाणी काही पिक्चर्स आहेत. बघा, पहिल्या पिक्चरमध्ये काय तुम्हाला दिसतं, तर ब्रिज कोसळलेला दिसतोय, एक ब्रिज पूर्ण आहे आणि एक ब्रिज अर्धवट दिसतोय. साधारणपणे तुम्ही सावित्री नदीच्या पुलावरील घडलेला प्रसंग पाहिला असेल. त्या प्रसंगावरून तुमच्या या पिक्चरवरून तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणीही असाच प्रसंग ओढवलेला होता. त्यामुळे काय झालं, तर मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली, गाड्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे जीवितहानी आणि नुकसान या दोघांनाही सामोरं जावं लागलं. दुसऱ्या पिक्चरमध्ये आपल्याला ट्रेन पाण्यामध्ये आहेत असं दिसतंय, काही लोक छत्री घेऊन पाण्यामध्ये आहेत. तर अचानक झालेल्या मोठ्या पावसामुळे सुद्धा काय होतं, तर जनजीवन विस्कळीत होतं किंवा ट्रेनमध्येच थांबून राहतात आणि त्या किती वेळ थांबतील हे सांगूही शकत नाही. त्यानंतर तिसऱ्या पिक्चरमध्ये ट्रेनचा ॲक्सिडेंट दिसतोय. आता ही घटना ॲक्सिडेंटलीच झालेली आहे.
त्यानंतर चौथ्या पिक्चरमध्ये आपल्याला तिथं काय दिसते पहा, पाण्याची टाकीवरून कोसळल्यासारखी वाटते. म्हणजे असे अचानक झालेले जे अपघात असतात, तर त्या अपघाताचे परिणाम किती कालावधीपर्यंत राहणार किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होईल हे आपण ठरवू शकत नाही. तो थोड्या वेळापुरताही असू शकतो किंवा फार मोठ्या प्रमाणातही असू शकतो. टाइप्स ऑफ डिझास्टर: geophysical, biological and man-made. These are three types of disaster are given here. First, geophysical. There are two types of geophysical. First is geological, second is atmospheric. Then two types of biological, plant and animal, and man-made are unknown and international. The geological काय आहेत पहा, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, व्होल्कॅनो, सुनामी, लँडस्लाइड्स, लँडफॉल, इरोजन, अल्कलायझेशन, फ्लडिंग, हे सगळे काय आहेत तर जिओलॉजिकल म्हणजेच नॅचरल डिझास्टरचे प्रकार आहेत. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक, हॉट अँड कोल्ड वेव्ज, स्नोस्टॉर्म्स, स्नोफॉल, सायक्लोन्स, हेलस्टॉर्म्स, ड्राऊट, फ्लड, मिटिओराइट, स्पॉट्स, हे काय आहेत ॲटमॉस्फेरिक जिओफिजिकल डिझास्टर आहेत. त्यानंतर बायोलॉजिकल डिझास्टरमध्ये पण प्लांट आणि ॲनिमल येतात. म्हणजे जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल हे नॅचरल डिझास्टरमध्ये येतात. त्या प्लॅन्टमध्ये फॉरेस्ट फायर, फंगल डिसीज स्प्रेडिंग. आता आपण जे कोरोनाला सामोरे जातोय ते काय आहे तर व्हायरस स्प्रेडिंगच आहे. वीड, ॲक्वॅटिक कॅरोट ग्रास, कॉमन ग्रास, तर यामुळे सुद्धा आपत्ती येऊ शकते. त्यानंतर ॲनिमल्स, इन्फेक्शियस, व्हायरसेस, बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल कॉलरा, मलेरिया, हेपॅटायटिस, प्लेग, इन्सेक्ट्स, बाईट ऑफ पॉयझनस ॲनिमल्स एक्सेट्रा. सर्पदंश किंवा कुत्रा चावला तर काय होतं आपल्यावरती आपत्ती ओढवते. तर जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल हे सगळे नॅचरल डिझास्टरच्या मध्ये येतात. द मॅनमेड डिझास्टर, अननोन अँड इंटरनॅशनल. अननोन कोणते आहेत पहा, पॉयझनस, गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅन्ड ॲक्शन, ॲक्सिडंट. दीज आर unknown man-made disaster. International man-made disasters are war, fire, bomb blast, forced migration, terrorism, rapes, child labor. हे काय आहेत इंटरनॅशनल मॅनमेड डिझास्टर्स आहेत. म्हणजे हे मॅनमेड डिझास्टर जे आहेत ते जाणीवपूर्वक काय केले जातात, घडवून आणले जातात किंवा काही वेळा ॲक्सिडेंटली होतात. कधी कधी पाईपलाईन वगैरे गॅसची लीक होते आणि मग त्यामुळे तो गॅस वातावरणामध्ये पसरतो आणि त्याचे साईड इफेक्ट्स त्या परिसरातील सर्वांनाच भोगावे लागतात. इफेक्ट ऑफ डिझास्टर. आता डिझास्टरचे इफेक्ट काय होतात पहा. वी हॅव अंडरस्टूड द सिरियस इफेक्ट ऑफ डिझास्टर विथ द हेल्प ऑफ अबव मेन्शन क्वेश्चन्स. collapsing of bridges, flooding of coastal villages, shortage of food are some of the problems of floods. आता फ्लडमुळे काय काय प्रॉब्लेम होतात, ब्रिज कोलॅप्स होतात किंवा फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेजेस किंवा शॉर्टेज ऑफ फूडचं शॉर्टेज असतं त्यामुळं अन्नाविना लोकांना उपाशी राहावं लागतं. कोलॅप्सिंग ऑफ हाऊसेस, डेव्हलपिंग क्रॅक्स इन लँड आर सम ऑफ द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. तर अर्थक्वेकमुळे हाऊसेस कोलॅप्स होतात किंवा डेव्हलपिंग क्रॅक काय होतात इनलँड होतात. त्यानंतर डिझास्टर्स लाईक फॉरेस्ट फायर अँड ड्राऊट आल्सो ॲडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आता फॉरेस्ट फायर झालं, अचानक जंगलामध्ये आग लागली तर जंगलीच्या जंगली नष्ट होतात. किंवा दुष्काळ पडला तरीही अन्नधान्य उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. हवेवर व्हॉट इज एक्झॅक्ट नेचर ऑफ दिस डिझास्टर, वेदर देर आर एनी चेंजेस इन नेचर बिफोर द ऑकरन्स ऑफ डिझास्टर, फॉर हाऊ लॉंग द इफेक्ट्स ऑकर आफ्टर द ऑकरन्स ऑफ डिझास्टर, हाऊ it needs to be think over all these aspects. This helps us to understand the nature and gravity of the disaster. आता डिझास्टरचे जे इफेक्ट आहेत ते डिझास्टरच्या स्वरूपावरती डिपेंडंट राहतात. डिझास्टर्स डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ द नेशन. तर इकॉनॉमीवरती तर अफेक्ट त्याचा होतोच. आता आपण ज्या कोरोनाच्या आपत्तीला सामोरे जातोय त्याचा इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवरती तर झालेलाच आहे, परंतु देशाच्या अगदी जगाच्या इकॉनॉमीवरती त्याचा इफेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दॅट इफेक्ट इज ऑलवेज रिलेटिव्ह टू डिझास्टर अँड इकॉनॉमी. दॅट इज इफ एनी पोर्ट इज डिस्ट्रॉयड
There are long lasting effects on economy due to huge expenses on its reconstruction. आता झालेलं जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी लागणारा जो तो कालावधी आहे तो खूप मोठा असतो, त्यामुळे त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. अँड इफेक्ट ऑफ डिझास्टर ऑन सोशल लीडरशिप is that if local leadership is not strong enough, citizens become confused. It affects their participation in rescue and rehabilitation activities. Administrative problems arise during the disaster. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स सुद्धा त्यामुळे निर्माण होतात. इफ लोकल गव्हर्निंग बॉडीज आर अफेक्टेड बाय डिझास्टर, रिलेटेड डिपार्टमेंट्स कॅनॉट आन्सर द प्रॉब्लेम्स ऑफ डिझास्टर इफिशियंटली. आता लोकल गव्हर्नमेंट बॉडीज ज्या आहेत, जर डिझास्टरमुळे अफेक्ट झाल्या तर त्याची जी रिलेटेड डिपार्टमेंट आहेत ती डिझास्टर प्रॉब्लेमबद्दल आन्सर लगेच देऊ शकत नाहीत. ऑल द कॉन्सर्न डिपार्टमेंट्स आर अफेक्टेड बाय डिझास्टर अँड देअर बाय एंटायर सिस्टीम कोलॅप्सेस. तर पूर्ण सिस्टीम कोलॅप्स व्हायला हे डिझास्टर्स काय होतात, कारणीभूत ठरतात. कम्प्लीट द चार्ट. या ठिकाणी डिझास्टर आणि त्याचे काय काय इफेक्ट होतात पहा. डिफरंट प्रॉब्लेम्स ऑकर्स विथ डिझास्टर इन द कॉन्सेप्ट मॅप. डिफरंट इफेक्ट्स आर मेन्शन. रीड इट अँड फिल द ब्लँक प्लेसेस. आता आपण इकॉनॉमीपासून सुरुवात करूया. तर डिझास्टरचं इकॉनॉमी काय पहा. सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर्स, डिक्रीज इन प्रोडक्टिव्हिटी. काय होतं इकॉनॉमिकवरती. सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, शॉर्टेज ऑफ फंड्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अदर सेक्टर्स. आता एखादी आपत्ती आली, आता उदाहरणार्थ आपण कोरोनाच घेऊ, तुम्हाला लवकर समजेल. आता या कोरोनासाठी कोट्यावधी अब्जावधी रुपयांचा खर्च शासन करते. त्यामुळे इतर डेव्हलपमेंटसाठी जो फंड आहे तो फंड अवेलेबल होत नाही आणि तो कमी पडतो. नेक्स्ट सोशल. आता सोशलमध्ये काय होईल पहा. समजा भूकंप झाला किंवा एखादं धरण फुटलं तर लोकांची घरं वाहून जातात किंवा पडतात, लोक बेघर होतात. मीन्स पीपल विल बिकम होमलेस ॲज देअर हाऊसेस विल कोलॅप्स. सिन्स देअर बिलॉंगिंग्स आर लॉस दे विल नीड फूड, वॉटर, क्लॉथिंग अँड शेल्टर. म्हणजे ॲटलिस्ट त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या गरजा तरी भागल्या पाहिजेत. म्हणजे त्या भागवण्याची सुद्धा त्यांना मुश्किल होते आणि त्याचा परिणाम काय होतो. समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. मीन्स क्राईम्स अँड थेफ्ट्स विल राईज ऑर इनक्रीजेस. नेक्स्ट एन्व्हायरमेंटल. पार्शियल ऑर कम्प्लीट कोलॅप्सिंग ऑफ बिल्डिंग्स, ड्राईंग आउट ऑफ वॉटर सोर्सेस, कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, स्टिंकी पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्पसेस ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. नेक्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोफेशनल. स्ट्रेस ऑन वर्कर्स, कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम, शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज एक्सेट्रा. त्यानंतर पॉलिटिकल. आता पॉलिटिकलमध्ये काय होईल पहा. समजा ज्या एरियामध्ये डिझास्टर किंवा आपत्ती आलेली आहे त्या ठिकाणी असणारं जे नेतृत्व आहे ते जर खंबीर असेल तर त्या लोकांना लगेचच काय होते, मदत मिळते. मीन्स प्रॉपर अँड स्ट्रॉंग लिडरशिप विल प्रोव्हाइड हेल्प अँड केअर टू विक्टिम्स. पण तेच जर खंबीर नसेल तर लोकांना मदत मिळत नाही. साथीचे रोग पसरणे किंवा ग्रस्तांचा मृत्यू होणे अशा घटना किंवा काय होतं, शासकीय मोबदला न मिळणे किंवा शासकीय मोबदला मिळणे यावरती सुद्धा त्या आपत्तीचं किती कालावधीमध्ये ती कमी होईल, त्याचे त्रास जाणवायचा कमी होईल हे अवलंबून राहते. मीन्स द प्रॉपर अँड स्ट्रॉंग लिडरशिप विल प्रोव्हाइड हेल्प अँड केअर टू विक्टिम्स. गव्हर्मेंट कंपेन्सेशन विल बी गिवन इमिजिएटली. जर शासनाने तात्काळ मदत दिली तरी त्याचे परिणाम थोडेसे कमी होतात. नेक्स्ट मेडिकल. इंजुरीज, इमोशनल और मेंटल स्ट्रेस, इन्क्रीज इन इपिडेमिक्स, डेथ ऑफ विक्टिम्स. तर पहा कधी कधी काय होतं, साथीचे रोग पसरतात किंवा जवळच्या नातलगाचा मृत्यू होतो आणि मग त्याचे परिणाम दीर्घकाळ झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर. टेकिंग into consideration the scope of disaster, some of the important facts must be thought over as follows. Pre-disaster phase, warning phase,
इमर्जन्सी फेज, rehabilitation phase, recovery phase, reconstruction phase. Taking into consideration the nature and scope of disaster, only three aspects of disaster are important for common citizens. आता हे 6 एफेक्ट्स दिलेले आहेत. प्री डिझास्टर, वॉर्निंग, इमर्जन्सी, रिहॅबिलायझेशन, रिकव्हरी अँड रिकन्स्ट्रक्शन. यापैकी ओनली 3 ॲस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन. तर सर्वसामान्य लोकांसाठी यातले 3 डिझास्टर्स कारणीभूत ठरतात. फर्स्ट इज फेज ऑफ इमर्जन्सी. Important character of this place is that maximum lives can be saved by quick actions during this phase only. तर क्विक ॲक्शन जर घेतली तर लोकांचं जीवन काय होतं, वाचवू शकतो. वेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू, ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. आता जी इमर्जन्सी फेज आहे यामध्ये जर तात्काळ मदत मिळाली किंवा तात्काळ हॉस्पिटलायझेशन करण्यात आलं, फर्स्ट एड ट्रीटमेंट देण्यात आली किंवा अफेक्टेड एरिया आहे तिथून उचलून त्यांना जर व्यवस्थित जागेमध्ये नेऊन ठेवलं तरी मृत्यूचं प्रमाण किंवा त्यांना ज्या वेदना होतात ते प्रमाण काय होतं, कमी होतं. त्यामुळे ही फेज फार महत्त्वाची असते. ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation work is started in this phase after the subsidence of any type of disaster. It includes clearing of debris, restoring water supply, repairing roads and so on. काय होतं याच्यामध्ये? क्लिअरिंग ऑफ डेब्रिस, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेरिंग रोड्स, so that it will help to bring normally in public life. Rehabilitation of the victim is important aspects of this phase. आता याच्यामध्ये क्लिअरिंग ऑफ डेब्रिस किंवा रिस्टोरिंग ऑफ वॉटर सप्लाय, रिपेरिंग रोड्स या गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. म्हणजे डिझास्टर होऊन गेल्यानंतर त्या करणे गरजेच्या आहेत आणि त्या लगेचही करणं शक्य नाही. म्हणजे जास्त वेळ खाणारी ही प्रोसेस आहे. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द मॉनिटरी अँड अदर टाइप्स ऑफ हेल्प टू सच पीपल. इट हेल्प्स टू सुटे द मेंटल स्ट्रेस ॲट द अर्लिएस्ट. If these victims are offered with the permanent mean of earning livelihood, and this is true rehabilitation. तर या लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना जगण्याची काही सुविधा उपलब्ध करून देणे किंवा अर्निंग मनीसाठी पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना काही काम मिळवून देणे ही काय आहे याच्यामध्ये खरी गरज आहे. अँड लास्ट इज रिकन्स्ट्रक्शन फेज. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. आता ही कॉम्प्लिकेटेड आहे कारण दिस फेज बिगिन्स इन ट्रान्झिशनल फेज. आता ट्रान्झिशनल फेजपासून हिची सुरुवात होते. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. आता पहा, समजा भूकंप होऊन गेलाय तर रोड वगैरे उद्ध्वस्त झालेले असतात किंवा वॉटर सप्लाय खंडित झालेला असतो, लाईट गेलेली असते. आता याची सगळ्याची सुरुवात ट्रान्झिशनल फेजपासून होते. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. हावेवर इट टेक्स लॉंग टाईम फॉर रिकन्स्ट्रक्शन. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी जो म्हणजे टाईम कन्झ्युमिंग फेज आहे, रिकन्स्ट्रक्शन फेज इज टाईम कन्झ्युमिंग फेज. त्यासाठी बराचसा कालावधी काय होतो, खर्च होतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स्ड मेनी नॅचरल डिझास्टर. तर अर्थने आत्तापर्यंत भरपूर नॅचरल डिझास्टर अनुभवलेले आहेत. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स numberness to the mind. Most of the disasters are related. Unprecedented situations have been occurred in the Asian continent and region of Pacific Ocean. तर एशियन कॉन्टिनेंट आणि काही पॅसिफिक ओशनच्या काही रिजनमध्ये जास्त डिझास्टर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे काय होतं, ह्यूज लॉस टू द लाईफ अँड प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू सच डिझास्टर. जनरली such conditions of natural imbalance have been arisen due to greed of economic progress of human being. आता ह्या डिझास्टरमुळे काय होतं, इकॉनॉमिक प्रोग्रेस काय होतो, कमी होतो. कारण तो पैसा इतर कारणासाठी खर्च जातो, त्यामुळे डेव्हलपमेंट काय होते त्या ठिकाणी थांबते. इन रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सेव्हरल इयर्स हॅव बिकम फिअर्स. एक्झाम्पल, increasing population, its increasing needs, emerging problems. Out of it are now at the extreme end
such disasters have been increased after the World War II. Condition of instability arises in the country due to various reasons like economic inequality, racial and religious differences, etc. Incidents like terrorism, abduction, social differences have been a routine now. आता पहा, टेररिझम, ॲबडक्शन, सोशल डिफरन्सेस हे आपलं आता रुटीन झालेलं आहे. किंवा इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, रेसियल अँड रिलिजियस डिफरन्सेस हे सुद्धा आपल्याला आता रुटीन झालेले आहेत. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स इज अंडर बॅन इज डेव्हलप्ड कंट्रीज. आता डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हार्मफुल केमिकल्सच्या प्रोडक्शनलाच बॅन आहे, त्यामुळे तिथे त्याचं प्रोडक्शन केलं जात नाही. हवेवर प्रोडक्शन ऑफ आयदर सेम ऑर दोज केमिकल्स विच कॅन वाईप आउट द ह्युमन रेस इज कॉमन इन डेव्हलपिंग अँड पुअर कंट्रीज. तर ज्या डेव्हलपिंग आणि पुअर कंट्रीज आहेत तिथं मात्र ते प्रोडक्शन केलं जातं आणि त्याचे साईड इफेक्ट्स सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतात. डू यू नो, in 2014 there had been a huge landslide in the village Malin, तालुका आंबेगाव, डिस्ट्रिक्ट पुणे. फॉलोइंग इज द इमेज ऑफ स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझॅस्टर. तर माळीन गावामध्ये काय झालं होतं, डोंगर पोखरल्यामुळे त्या ठिकाणी दरडी कोसळल्या आणि पूर्ण गाव काय झालं, त्या दरडीखाली गाडलं गेलं. तर त्या गावातील ही जी शाळा आहे ती रिकन्स्ट्रक्शन केलेलं पिक्चर इथं दाखवलेलं आहे. आता हे नॅचरली जरी झालं असलं तर त्याला मानवच कारणीभूत आहे, कारण सुरुवातीला जमीन किंवा डोंगर पोखरण्याचं काम कोणी केलं, मानवाने केलं आणि त्याच्या इफेक्ट म्हणून त्या दरडी काय झाल्या, कोसळल्या आणि त्यामुळे अख्खं गाव जमिनीखाली गाडलं गेलं. अनादर सच थ्रेट टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम द ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट. तर अजून एक असा ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट आहे पहा. एक्झाम्पल, रेडिएशन लिकेज ऑकर्ड आफ्टर ब्लास्ट इन ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट ॲट चेर्नोबिल इन रशिया. तर चेर्नोबिल दुर्घटना तुम्हाला माहीत असेल. त्यावेळी काय झालं, ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्टमधून काय झालं, रेडिएशन्स लिकेज झाले. इट्स इल इफेक्ट्स आर स्टील एक्सपिरियन्स्ड इन द रिजन. त्यामुळे काय झालं, लाखो लोक म्हणजे अपंग वगैरे झाले, त्याचे इफेक्ट्स त्यांच्या शरीरावरती लॉंग टर्म राहिले. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट वॉज ओनली युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. Nowadays, many countries are equipped with atomic energy. Out of this, risk of radiation leakage is increasing due to carelessness. आता ॲटॉमिक एनर्जी यूज करायला हरकत नाही, परंतु केअरलेसनेसमुळे त्याची रिस्क काय होत जाते, लिकेजची रिस्क वाढत जाते. हेन्स इम्पॉर्टन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फॉरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन्स. In fact, it is most necessary for citizens of all countries because they are the main sufferers in any type of disaster. Hence, direct participation of citizen in disaster management is highly necessary. त्यामुळे सिटिझन्सचं डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये डायरेक्ट पार्टिसिपेशन फार गरजेचं आहे. सिमिलरली, डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम्स शुड बी चेंज विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, टाईम अँड नेचर ऑफ द डिझास्टर. आता जी डिझास्टर मॅनेजमेंट स्कीम आहे ती स्कीम काय काय करू शकते, चेंज द रिस्पेक्ट टू लोकेशन, टाईम अँड नेचर ऑफ द डिझास्टर. इट शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. ओव्हरऑल देर मे बी एनी टाईप ऑफ डिझास्टर, इट शुड बी ओव्हरकम. कॉन्सेप्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बीन अरायझन आउट ऑफ दिस ओनली. आता आपल्याला काही जागा माहीत असतात की कुठे भूकंप होणार किंवा पाऊस कधी पडणार आहे किंवा जास्त पडणार आहे, हवामान खात्याने अंदाज दिलेला असतो. तर त्यासाठी आपण जर आधी थोडंसं काळजीपूर्वक राहिलो तर हानी काय करता येते, आपल्याला कमीत कमी करता येते. हिअर सम प्रॅक्टिस क्वेश्चन्स आर गिवन. राईट द आन्सर्स ऑफ दीज क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक यू.